अरे, तू कधी आलास? हरीश आत येत मला म्हणाला. आत्ताच आलो, मी गडबडत उत्तर दिले. ते पुस्तक तू कशाला घेतला? असे म्हणत तो पुढे आला आणि माझ्या हातातील पुस्तक घेत पुढे म्हणाला, अरे बाबा, हे पुस्तक तुला वाचायला नाही हाय. हे फक्त मोठ्या माणसांनी वाचायचे पुस्तक हाय. हरीशच्या गुजराती उच्चार असलेल्या मराठीची मला नेहमीच मजा वाटायची. पण त्या क्षणी मी वेगळ्याच मूडमध्ये होतो. ते पुस्तक वाचून माझा बाबूराव टाईट झाला होता आणि ते हरीशच्या लक्षात नक्कीच आले होते, पण तरीही त्याने ते पुस्तक माझ्या हातातून खेचून घेतले होते. मी पटकन त्याला म्हणालो, का? मी का वाचू शकत नाही हे पुस्तक? किती मस्त स्टोरी आहे त्यात, प्लीज मला वाचू दे ना. अरे ना रे बाबा, जर तू हे पुस्तक वाचले तर तू तुझा स्टडी बरोबर करणार नाय आणि असा पुस्तक वाचून तुझी बुल्ली उठायची आणि मग तुला मुलगी लागणार. तुला तर गर्लफ्रेंड नाहीच हाय, मग तू मुचूमुचू करणार. ती एकदम वाईट सवय हाय, म्हणून सांगतो अस पुस्तक वाचू नकोस प्लीज. हरीश भाय, मला दे ना हे पुस्तक, फक्त आजच्या दिवस. ह्यातली स्टोरी एकदम मस्त आहे, मला ती पूर्ण वाचायचीय. मी ऑलरेडी अर्धी वाचलीय, मग पूर्ण वाचल्याने काय फरक पडतो? नको रे बाबा, जर कोणी खास करून तुझ्या अब्बूअम्मीने नाही तर तुझ्या दिदीने हे पुस्तक तुझ्याकडे पाहिले तर तुला प्रॉब्लेम आणि मलाही प्रॉब्लेम. पण भाय, त्यांना कसे कळणार? मी त्यांना दाखवणार नाही, मी त्यांच्या समोर हे पुस्तक काढणार नाही. मी प्रॉमिस करतो. प्लीज मला हे पुस्तक आत्ता दे, मी संध्याकाळपर्यंत वाचून तुला आणून देतो प्लीज. मी ते पुस्तक वाचायला इतका उतावळा झालो होतो की मी अक्षरशः त्याला विनवणी करत होतो. माझा उतावळेपणा हरीशच्याही लक्षात आला होता. तेव्हा शेवटी तो राजी झाला. मी तुला हे पुस्तक देतो, पण तू मला प्रॉमिस कर की तू कोणासमोर काढणार नाहीस आणि तुला जर कोणी वाचताना पकडले तर माझे नाव सांगणार नाहीस. समझ में आवे? येस सर, एकदम प्रॉमिस. थँक्स ग्यू भाय, मी आनंदाने म्हणत ते पुस्तक त्याच्या हातातून घेतले व बाहेर जाऊ लागलो. मला थांबव. तो म्हणाला, अरे थांब, असाच पुस्तक घेऊन चाललास? ते पॅन्टमध्ये लपव असे म्हणून त्याने माझा शर्ट वर केला आणि पुस्तक माझ्या पॅन्टमध्ये खुपसले व शर्ट खाली केला. शर्ट खाली करताना त्याने हळूच माझ्या बाबूरावला हात लावला आणि मला डोळा मारत म्हणाला, आणि पुस्तक वाचताना हा उठला तर ह्याला हलवू नकोस, नाहीतर माझ्या पुस्तकावर गळशील. असे बोलून तो खळखळून हसला आणि माझा चेहरा गोरामोरा झाला. कसेनुसे हसत मी त्याच्या दुकानातून बाहेर पडलो.